नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची घडामोड। अकोल्यात तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद। वैभवराव पिचड यांचे नेतृत्व। ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर देशभक्तीचा उद्रेक। अकोले शहर देशभक्तीत रंगले। नुकत्याच भारत पाकिस्तान दरम्यान पार पडलेल्या ऑपरेशन सिंदूर या युद्ध मोहिमेत भारतीय लष्कराने अतुलनीय शौर्य दाखवत पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं। भारत हा सक्षम, सामर्थ्यवान आणि सज्ज देश आहे, हे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर सिद्ध झालं। या विजयाच्या पार्श्वभूमीवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ अकोले शहरात तिरंगा रॅलीचे भव्य आयोजन करण्यात आले। भाजपाच्या वतीने माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली हुतात्मा स्मारक ते महात्मा फुले चौक या मार्गावर काढण्यात आली। रॅली दरम्यान पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या, तर शालेय विद्यार्थ्यांनी देखील उत्स्फूर्त सहभाग नोंदवत देशभक्तीचा संदेश दिला। देशभक्तीपर गीतांनी आणि घोषणांनी संपूर्ण अकोले शहर देशभक्तीने न्हालं। अखेरीस राष्ट्रगीताने या रॅलीचा समारोप करण्यात आला। विजय असो, भारतीय सैनिकांचा विजय असो, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। रॅली कशासाठी आयोजित केली? भारत पाकिस्तान जे युद्ध चालू आहे, ज्या पार्श्वभूमीवरती हे युद्ध सुरू झालं का पहलगाम या ठिकाणी अतिरेक्यांकडून जात धर्म विचारून या ठिकाणी बेछूटपणे गोळीबार करून भारतीय नागरिकांची हत्या करण्यात आली। त्यामध्ये विशेषतः तर पुरुषांना त्या ठिकाणी टार्गेट केलं आणि महिलांचं कुंकू पुसायचं काम ज्या अतिरेक्यांकडून, ज्या पाकड्यांकडून खऱ्या अर्थाने झालं। त्याच्या उपरांत सिंदूर ऑपरेशन खऱ्या अर्थाने या देशाने पुकारलं। देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांनी कुंकवाचा बदला घेतला पाहिजे या दृष्टिकोनातून हे सिंदूर ऑपरेशन सुरू केलं आणि खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना भारतीयांना अभिमान वाटेल अशी कामगिरी या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला भेटते। आणि या सिंदूर ऑपरेशनमध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहतो की असंख्य भारतीय सैन्य दलाबरोबर या ठिकाणी आहेत। सैन्य दलाबरोबर आम्ही सर्वजण आहोत। सैन्याला पाठिंबा देण्यासाठी खऱ्या अर्थाने जी कामगिरी सैन्याकडून झाली, भारतीय सैन्याकडून जी कामगिरी झाली, या कामगिरीला खऱ्या अर्थाने प्रोत्साहन देण्यासाठी आणि प्रतिसाद देण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी सहभागी झालेलो आहोत। ज्या पाकड्यांचे तळ उद्ध्वस्त करायच्या दृष्टिकोनातून गेल्या काही दिवसामध्ये कामगिरी झाली आणि ही कामगिरी होत असताना आम्हाला सर्वांना, भारतीयांना, सर्व भारतीयांना या सैन्य बलाबद्दल अभिमान वाटतो आणि त्यांच्या अभिमानास्पद बाबीमध्ये त्यांना प्रतिसाद आणि साथ देण्यासाठी की सैन्यावर जरी तुम्ही लढत आहात, तुमच्या बरोबर आहे, वेळ प्रसंगी पडली तर आम्ही सर्वजण त्या ठिकाणी सीमेवर जाऊ शकतो, हे त्यांना मनोबल देण्यासाठी आणि सैन्याचं मनोबल उंचावण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी ही तिरंगा रॅली आयोजित करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर या ठिकाणी सिंदूर ऑपरेशन या ठिकाणी स्थगित झालेलं आहे, पूर्ण थांबलेलं नाही आहे। यानंतर खऱ्या अर्थाने जर आपण पाहतो का अजूनही काही घडामोडी या ठिकाणी होऊ शकतात आणि या घडामोडी होऊ शकत असताना त्या सर्व सैन्य दलाला एक पाठिंबा देण्यासाठी खऱ्या अर्थाने ही रॅली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। तसेच देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांनी जी भूमिका घेतली पाकिस्तानच्या विरोधी आणि त्या पाकिस्तानला खऱ्या अर्थाने धडा शिकवण्यासाठी ज्या गोष्टी झालेल्या आहेत, त्या सर्वांच्या समाधानार्थ ही रॅली आयोजित करण्यात आलेली आहे। सुराज्य मराठी वृत्तसंकलन विभाग, अकोले, अहिल्यानगर। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।